नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA मे 2024च्या परीक्षेसंबंधी आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि जो टॉपिक आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतोच आहे. निबंधक आधारांवरती प्रश्न म्हणजे निबंधकांचा जो टॉपिक आहे त्या निबंधकांवरती आम्हाला पेपर नंबर 1 असेल, पेपर नंबर 4 असेल आणि पेपर नंबर 5 असेल. म्हणजे पेपर 1, 4, 5 जे असणार आहेत. आपला पेपर 1 आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन, पेपर 4 आहे सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन आणि पेपर 5 आहे सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. या तीनही विषयासंबंधी परीक्षेला आम्हाला जे येणारे जे प्रश्न आहेत, जे निबंधकांच्या आधारांवरती आम्हाला हे प्रश्न विचारले जात आहेत 1, 4, 5च्या पेपरला, तर त्याचं मार्किंग जे असणार आहे 5 मार्क, 10 मार्क आणि 15 मार्कांसाठी. म्हणजे 5, 10, 15 या मार्कांसाठी आज आपण निबंधकांवर आधारित असणारे प्रश्न अभ्यासणार आहोत. एकाच व्हिडिओ सेक्शन्समध्ये मी हे सगळे क्वेश्चन्स कव्हर करणार आहेत. प्रश्न तुम्हाला कुठेही येऊ द्या, पेपर 4ला येऊ द्या, 5लाही येऊ द्या किंवा 1लाही येऊ द्या. आपला मेन महत्त्वाचा फोकस पॉईंट काय असला पाहिजे? निबंधक वर्ग. मग निबंधक संकल्पनांवरती आधारित जे प्रश्न येतात ते प्रश्नांची उत्तरं कशी लिहिली गेली पाहिजे किंवा कोणते महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की जे निबंधकांच्या आधारांवरती सर आम्हाला पेपरला विचारले जात आहेत, हे जर तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याहून अधिक म्हणजे काय, जर तुम्हाला आपले व्हिडिओ जर मनापासून आवडत असतील मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा तुम्ही निश्चित फायदा करून घ्या परीक्षेच्या दृष्टीने मे 2024च्या. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल, महत्त्वाचे IMP क्वेश्चन्स PDF नोट्स तुम्हाला त्यामध्ये पाहिजे असतील तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बॅच मार्च महिन्यापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन करू शकतात. ओके, ज्या विद्यार्थ्यांना मी आधी फी स्ट्रक्चर दिलेलं आहे त्यांना जर त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी फीज पेड करून सांगितलेल्या पद्धतीने प्रोसेस कंप्लीट करून त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना पॉईंट्स पहिला लक्षात आला, कारण वेळ कमी आहे. महत्त्वाचेच परीक्षा ओरिएंटेड असणारे टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर अप करतो आहे आणि प्लस मी काही नवीन घटकांवरच्या ज्या अपडेट्स आहेत त्या देखील तुम्हाला मी देत आहे. ओके, तर टॉपिकचं वरती आपल्या नोटबुकमध्ये हेडिंग द्या, निबंधकांवर आधारित प्रश्न. रेडी आहेत ना सर्व? ऑनलाईन कनेक्ट नसतील त्यांना रेकॉर्डेड्स मिळून जाईल. आम्हाला निबंधकांवर आधारित प्रश्न कोणकोणते अभ्यासायचे आहेत की जे पेपर 1ला, 4ला आणि 5ला आम्हाला महत्त्वाचे आहेत. तर पहिला जो आमचा प्रश्न असणार आहे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे, किंवा सहकार आयुक्त व निबंधकांचे वैधानिक अधिकार व त्यांचे कामकाज स्पष्ट करा, निबंधकांचे अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट करा, त्यांची कार्यपद्धती स्पष्ट करा. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या निबंधकाला मित्र, तत्व, मार्गदर्शक म्हणून का समजले जाते? आता हे पहिले मी प्रश्न का घेतोय, कारण तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप विचारलं त्या ठिकाणी जर त्यानुसार तुम्हाला ह्या प्रश्नाचं स्वरूपही माहिती असलं पाहिजे. कारण निबंधकांवर आधारित प्रश्न कशावरती विचारले जात आहेत, कशा स्वरूपाने विचारले जात आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता पहिल्या घटकांमध्ये तुम्हाला सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य पुणे, किंवा निबंधकांचे वैधानिक अधिकार किंवा त्यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या किंवा मित्रतत्व, मार्गदर्शक म्हणून का समजले जातं. ओके, त्यानंतर पुढे आहे निबंधकांना काही महत्त्वाचे अधिकार दिले जातात, जसे की सहकारी संस्थांचे रेकॉर्ड कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे तरतुदीनुसार निबंधक त्या ठिकाणी संस्थांचे रेकॉर्ड जप्त करू शकतात. सहकारी संस्थेचे अभिलेख जप्त करण्याचा निबंधकांचा अधिकार. या दोघांच्याही प्रश्नाचं उत्तर एकच असणार आहे. एक पॉइंट लक्षात घ्या. मुद्दाम मी तुम्हाला हे प्रश्न या ठिकाणी पहिले समजून का सांगतोय, कारण प्रश्न कळाला तर तुम्हाला उत्तर कळतील, बरोबर की नाही? नाहीतर आमचे विद्यार्थी हुशार असतात, दिसलं
बुक्समध्ये तुमच्या की रट्टा मारतात, पाठांतर करतात. पाठांतर कधीच करू नका. कन्सेप्ट समजून घ्या. नक्की त्यात प्रश्न काय विचारलाय, त्या प्रश्नाच्या उत्तरात आम्हाला काय लिहायचं आहे, हे जर तुम्हाला एकदा कळालं आणि हे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, हे सगळे प्रश्न तुम्हाला फिरून फिरून विचारले जात आहेत. त्यामुळे उत्तरं मात्र त्यांची एकच कन्सेप्ट असणार आहे, निबंध कार्यासंबंधी. ओके. त्यानंतर पुढे आहे 3 नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे तो पण निबंधकांच्याच कार्यासंबंधीचाच आहे. सहकार कायदा 1960च्या कलम 83 अंतर्गत निबंधकांकडनं चौकशी या संबंधीचा पॉइंट आहे आणि कलम 83 वर तुम्हाला आणखीन एक प्रश्न फिरून विचारला जातो. कलम 83 प्रमाणे कार्यपद्धती स्पष्ट करा किंवा निबंधकांकडनं चौकशी असाही तुम्हाला टिपा लिहासाठी किंवा लॉंग क्वेश्चनसाठी प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर चौथा प्रश्न आहे आपला, वसुली दाखला अदा करण्याचे निबंधकांचे अधिकार व त्यांची प्रक्रिया थोडक्यात विशद करा. आणि शेवटचा प्रश्न असेल आपला, सेंट्रल निबंधक ज्यांना आपण केंद्रीय निबंधक असे म्हणतो त्यांचे अधिकार आणि कर्तव्य स्पष्ट करा. म्हणजे आता एकंदरीत तुमचे हे 5 प्रश्न लक्षात आले असतील. पेपर क्रमांक 1 ला किंवा पेपर क्रमांक 4 असू द्या किंवा पेपर क्रमांक 5 असू द्या, कोणत्याही पेपरला ह्या 5 प्रश्नांपैकी एखादा तरी प्रश्न तुम्हाला पेपरला हा येणारच. त्यामुळे हे महत्त्वाचे 5 प्रश्न व्यवस्थित आपण अभ्यासणार आहोत. कन्सेप्टली व्हिडिओ एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि एकदा व्हिडिओ जर ऐकला तर तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकं वाचण्याचीही आवश्यकता पडणार नाही. कन्सेप्टली संपूर्ण व्हिडिओ समजून घेतला तर तुम्ही 101% पेपरला उत्तरं त्या ठिकाणी लिहिणारच. हे अगदी मी सोप्या भाषेत सांगतोय, जास्त अवघड पण नाहीये. तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करतोय. ओके. आता पहिले 5 प्रश्न तुमच्या लक्षात आले, समजलं प्रश्न कसे विचारले जात आहेत. चलो आता आम्ही अभ्यासाला स्टार्ट आउट करूया. रेडी आहेत सर्व? प्रश्न कळाले सर आम्हाला? आता आम्हाला उत्तरं कसे लिहायचे ते सांगा की. हो सांगतोय की. इकडे लक्ष द्या आता व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. सहकार संस्थांचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आयुक्त व निबंधक वर्ग. आयुक्त व निबंधक वर्गांच्या संबंधी आम्हाला एक प्रश्न होता. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे यांची तुम्हाला माहिती स्पष्ट करायची. जे महाराष्ट्र राज्य पुणे सहकार आयुक्त व निबंधक. त्यानंतर पुढे प्रश्न होता, सहकार आयुक्त व निबंधकांचे अधिकार व त्यांचे कामकाज कोणते आहे. त्याचबरोबर निबंधकांना दिले जाणारे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत. तसेच निबंधकांना संस्थेचा मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून का समजलं जातं. या सर्वांची उत्तरं आपण यामध्ये आता अभ्यासणार आहोत. ओके. चला पहिला प्रश्न, ज्यांनी लिहून घेतला नसेल त्यांनी लिहून घ्या. आता आपण उत्तर स्टार्ट करणार आहोत. बघा, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे याविषयी आपल्याला पेपरला माहिती लिहायची असते. सहकार चळवळीच्या सुरुवातीच्या पहिल्या सहकार कायद्यापासूनच 1904 सहकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्यात निबंधक सहकारी संस्था या पदावर शासनाकडून एक व्यक्तीची योग्य त्या निकषानुसार त्या ठिकाणी काय केली, मदतीसाठी अन्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या गेल्या होत्या. आणि महाराष्ट्रात 1 फेब्रुवारी 1968 मध्ये 1 फेब्रुवारी 1968 मध्ये म्हणजे 68 पासून निबंधकांच्या पदाला या ठिकाणी एक आयुक्त श्रेणीतील दर्जा दिला गेला. तर तुम्हाला रिकामी जागेला प्रश्न विचारला जातील. ओके. बघा, म्हणजे निबंधकांच्या पदाला आयुक्त श्रेणीचा दर्जा कधी दिला. MCQ ला क्वेश्चन येईल, रिकामी जागेलाही प्रश्न येईल किंवा चुक्की बरोबरलाही तुम्हाला इथे कंबाइनली फिरून विचारतील. बरोबर की नाही. मग कधी दिला, चला नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. निबंधकांच्या पदाला आयुक्त श्रेणीतील दर्जा दिला गेला. पुढे डॅश करायचं. ओके, लिहून घ्या पहिलं कन्सेप्ट. एक फेब्रुवारी 1968. 1 फेब्रुवारी 1968. ओके, पुढे घ्या. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था हे त्या ठिकाणी ज्येष्ठ IAS अधिकारी असतात. राज्याच्या सहकार खात्याचे प्रमुख असतात. त्यांच्या आधिपत्याखाली प्रशासन व लेखापरीक्षण अशा 2 मुख्य विभागांमध्ये सहकार खात्याचे कामकाज विभागलेले असते. त्यांचे कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे आहे.
महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळीचे एक प्रमुख त्या ठिकाणी ते असतात आणि त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या कार्यालयात अनेक सहनिबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक व अन्य कर्मचारी काम करतात. म्हणजे आम्हाला या संकल्पनेवर आधारित माहिती लिहायची आहे की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, की ज्यांच्या माध्यमातून जीडीसी परीक्षा घेतली जाते आणि हे विभाग आहे, या विभागाची माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची. ओके, चला इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. राज्यातील सहकार चळवळीमध्ये ध्येय धोरण ठरवणे, राज्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या शिखर सहकारी संस्थांचे कामकाज सहकार आयुक्त पाहतात. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार विभागीय पातळीवर सहनिबंधक, जिल्हा पातळीवर उपनिबंधक आणि तालुका पातळीवरती सहाय्यक निबंधक. आता हे पण तुम्हाला MCQ ला विचारले जातात प्रश्न हा. तालुक्या पातळीवर सहाय्यक निबंधक, जिल्हा पातळीवर उपनिबंधक आणि विभागीय पातळीवर सहनिबंधक. चलो इथपर्यंत पॉईंट. कारण आपल्याला टॉपिक असे घ्यायचे आहेत की ज्यामधनं आम्हाला परीक्षेला कोणताही कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला तो लिहिता आलाच पाहिजे आणि टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. कारण मी सगळे यामध्ये पॉईंट्स तुमचे कव्हर करत आहे. म्हणजे 26 पॉईंट क्लिअर होत आहेत, MCQ चे क्वेश्चन्स तयार होत आहेत, रिकामी जागेचे प्रश्न तयार होत आहेत, चुकी बरोबरचे प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरजच नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून मित्रांनो आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. बरोबर की नाही. चला आता इथपर्यंत प्रत्येकाला पॉईंट क्लिअर झाले. पुढे आता म्हटलं आहे महाराष्ट्र सहकार कायदा 1960च्या कलम 224 कलम 3 नुसार आता या ठिकाणी ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते व त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात आणि राज्य सरकारने सहकार खात्याचा एक प्रमुख म्हणून मुख्य निबंधकांची त्या ठिकाणी नियुक्ती करते. त्यांच्या मदतीकरता अतिरिक्त आयुक्तही नेमले जातात. त्यामुळे प्रत्येक विभागाकरता सहनिबंधकही नेमले जातात. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक नेमण्यात येतात. तर तालुका पातळीवरती लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी सहाय्यक निबंधकांची नेमणूक करण्यात येते. प्रशासनाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, कोकण, कोल्हापूर, लातूर हे अशा 9 विभागामध्ये आहेत आणि राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांचे मुख्यालय पुणे येथे आहे. आता हा प्रश्न तुम्हाला रिकामी जागेला विचारला जातो किंवा चुकी बरोबरलाही विचारला जातो. राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. तर उत्तर काय आहे? चूक. तर कुठे आहे? पुणे येथे आहे. हे आधी आपल्याला क्लिक झालं पाहिजे ना परीक्षेला, बरोबर की नाही. त्यामुळे ज्या ज्या मी बेसिक गोष्टी सांगतोय ना, जिथे मी हायलाइट करतोय, बॉक्स करतोय, ते व्यवस्थित अभ्यासच चला. ओके, इथपर्यंत पॉईंट क्लिअर सर्वांचा. चलो पुढे बघूया आपण आता. आता सहकार आयुक्त व निबंधक यांच्या भूमिका काय असतात हा महत्त्वाचा पॉईंट आपण इथे समजून घेणार आहोत. सहकार कायद्यानुसार निबंधक हा सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. हे पण तुम्हाला रिकामी जागेला विचारलं जातील. सहकार कायद्यानुसार निबंधक हा सहकार खात्याचा डॅश डॅश अधिकारी असतो. तर कोण अधिकारी आहे? सर्वोच्च अधिकारी आहे. सहकार चळवळीच्या विकासात निबंधकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी आयोगाने निबंधक हा सहकारी संस्थेचा एक पाया असतो असे मत त्यांनी व्यक्त केले. सहकार चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सन 1904च्या सहकार कायद्याबरोबरच भारत सरकारने सहकार खात्याची त्या ठिकाणी स्थापना केली. सहकार क्षेत्रासंबंधी आयुक्त व निबंधकाचे मुख्य काम सहकार संस्था कायदा नियम यास अनुसरून संस्थेची काय केली जाते? नोंदणी करणे, म्हणजे संस्थांची नोंदणी करणे, पोटनियमांना मंजुरी देणं, कारभारावर लक्ष ठेवणं, संस्थेच्या न्यायनिवाडा करणं, जरुरीनुसार संस्थांचं विसर्जन करणं इत्यादी कार्य हे या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधकांच्या भूमिकेमध्ये पार पाडली जातात. म्हणूनच निबंधकांना त्या ठिकाणी एक मित्र, एक तत्व, एक मार्गदर्शक म्हणून असेही म्हटलं जातं. बरोबर की नाही. किती सोपं आहे? अवघड आहे का जास्त काही? अगदी सोप्या भाषेत कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर करतोय. निदान तुम्हाला परीक्षेला काही गोष्टी पॉईंट क्लिक झाले पाहिजे, लिहिता आले पाहिजे आणि यातनं मग तुमचे जर पॉईंट क्लिक झाले तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे आणखीन काही पॉईंट्स लिहू शकतात. बरोबर ना. मग सहकार आयुक्त निबंधकांची भूमिका आणि आपण महत्त्वाचा वरचा एक बेसिक पॉईंट अभ्यासला. चलो आता पुढे बघूया आपण आता निबंधकांच्या भूमिका. बरोबर की नाही. आता इथे मी तुम्हाला पॉईंट आणि एक्सप्लेन दोन्ही कंटेंट दिलेले आहे. व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत वन बाय वन. आता हा प्रश्न तुम्हाला निबंधकांच्या भूमिका. आता भूमिकेलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत? कार्य.
बरोबर की नाही? मग प्रतिनिधी, राज्य सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट समजून घ्या की प्रतिनिधी कन्सेप्ट काय आहे. आता निबंधक वर्ग आहे, निबंधकांचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका काय असणार आहे? तर राज्य सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी राज्य सरकारच्या प्रतिनिधी व त्यानुसार त्या ठिकाणी जे नेमलेले अधिकारी वर्ग आहे ते त्या ठिकाणी करत असतात. म्हणून दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं असता तर या ठिकाणी सहकारी संस्थांच्या ज्या समस्या आहे व अपेक्षा राज्य सहकारापर्यंत पोहोचवून त्यांच्या सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून राज्यातील सहकारी संस्थेचा एक प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी निबंधक वर्ग आपली भूमिका बजावताना दिसतात. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? आता निबंधक पण एक नेत्याच्या भूमिकेमध्ये राहून सहकार क्षेत्रामध्ये आपली महत्वाची जबाबदारी भूमिका त्या ठिकाणी पार पडत असो. सहकार आयुक्त व निबंधक हे या ठिकाणी सहकारी चळवळीमधले एक भूमिका पार पाडतात. ज्याप्रमाणे एखादा नेता जनतेचे प्रश्न व समस्या सोडवतात त्याचप्रमाणे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांच्या समस्या सोडवून सहकार क्षेत्राच्या एक प्रगती व विकासाच्या मार्गावरती त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तो एक पाठ इथे असणार आहे नेता म्हणून. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधकांना सहकारी संस्था, राज्य सरकार यामधला एक जोडणारा दुवा आहे. मग संस्थेच्या काही समस्या असतील तर ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं, हो की नाही? मग त्या ठिकाणी एक दुवा म्हणून भूमिका आहे. या दोन्ही गटांमध्ये समन्वय राखता आला पाहिजे. राज्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी सरकार समोर मांडणं हे देखील एक निबंधकांची भूमिका आहे. राज्य सरकारचे सहकाराबाबतची जी काही धोरणं असतील, योजना असतील त्या संस्थांपर्यंत पोहोचवणं हे पण एक निबंधकांची त्या ठिकाणी भूमिकाच आहे ना. म्हणून हे 3 घटक लक्षात आले. त्यानंतर पालकत्व. बघ आपण एक प्रश्नवरती पाहिला होता की सहकार आयुक्त निबंधक संस्थेचे मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून का संबोधले जाते, तर तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराला सुद्धा हे पॉइंट तुम्ही लिहू शकतात लक्षात. कारण आपण घेतानाच पॉइंट अशी घेतो की प्रश्न कसाही विचारू द्या त्या प्रश्नाला हे उत्तर लागू असणार. तर तुम्हाला इथं असा प्रश्न आलाय की सहकार आयुक्त व निबंधक किंवा निबंधक वर्ग सहकार संस्थांचे मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून का ओळखले जात आहे, तर ते एक प्रतिनिधी म्हणून काम करतात, एक नेता म्हणून काम करतात, एक दुवा म्हणून काम करतायत आणि एक पालकत्व म्हणूनही त्या ठिकाणी भूमिका जबाबदारी कार्य पार पडतायत. म्हणून निश्चितच सहकारी संस्थेमध्ये निबंधकांना मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून ओळखलं जातं. एक लक्षात पॉइंट. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, बाकीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सर इकडे खूप मोठं दिलंय तिकडे आम्हाला भाषाच कळत नाहीये, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या बेसिक सगळ्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित अभ्यास करत चला. ओके, चला आता 4थ्या नंबरचा पॉइंट आहे आपण तो समजून घेऊया. सहकार संस्थेचे संगोपन करणं, त्यांची वाढ करण्याबाबत निबंधक सहकारी संस्थांच्या कारभारावर वेगवेगळ्या मार्गाने नियंत्रण ठेवत असतो. सहकारी संस्थेच्या कारभारातील त्रुटी व दोष निदर्शनास आणतो व इतकेच नव्हे तर ते दोष दुरुस्त करण्यासाठी कशा पद्धतीने तिथे उपाययोजना केल्या पाहिजे या संबंधीचे मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी निबंधक वर्ग करताना आपल्याला बघावयास मिळते. व सभासदांमध्ये एक नेतृत्व गुणांचा विकास व्हावा म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करणे, सभासदांना एक शिक्षण प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणे, तसंच सभासदांच्या काही उणीवा अडचणी समस्या असतील त्या सोडवणे, संस्थेच्या काही समस्या असतील त्या सोडवणे, कर्मचाऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांना शिक्षण प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध करून देणे आणि निश्चितच त्यामध्ये सहकारी संस्थेचा विकास घडून आणणं हे एक पालकत्व म्हणून त्या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधक वर्ग आपली महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतात. म्हणून सहकार आयुक्त व निबंधक वर्गांना त्या ठिकाणी सहकारी संस्थेचा एक मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते. आणि ह्याच प्रश्नाला आपण दुसऱ्या अँगलनी जरी फिरवलं तर सहकारी संस्थांच्या विकासात्मक त्या ठिकाणी निबंधकांच्या भूमिका कोणत्या आहे, जे सहकार क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी निबंधक वर्ग किंवा सहकार आयुक्त निबंधक वर्ग कशा पद्धतीच्या आपल्या भूमिका पार पाडतात, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे सर्व पॉइंट त्या ठिकाणी लिहू शकतात. येतोय पॉइंट लक्षात.
त्यानंतर पुढे म्हटलं आहे, सभासदांना सहकारी चळवळीच्या विकासाचे महत्त्व पटवून देतात. सहकारी संस्थांच्या सुयोग वाढीसाठी निबंधक सर्व प्रकारचे सहाय्य त्या ठिकाणी संस्थांना पुरवतात. संस्थांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी, त्याबरोबरच सहकारी संस्थेचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी पालकत्वाची भूमिका त्या ठिकाणी निबंधकांची मोलाची असते आणि महत्त्वाची त्या ठिकाणी ती ठरत असते. ओके, हे 4 पॉइंट व्यवस्थित लक्षात आले? काही अडचण याच्यामध्ये? पॉइंट आहे, या पॉइंटवर प्रश्न तुम्हाला कुठेही कसाही विचारू द्या, लिहिता आला पाहिजे. आणि जो आपण आता वरती पाहिला, जो फर्स्ट क्वेश्चन सहकार आयुक्त संबंधीचा, त्या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे, हा पॉइंट आपण समजून घेतला. ओके, त्यामध्ये आपण निबंधकांची जी रचना आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य असतं विभागावाईज, त्यांची आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढे आपण सगळ्यात महत्त्वाचं निबंधकांच्या भूमिका अभ्यासल्या. त्या भूमिकेमध्ये आपण हे 4 महत्त्वाचे पॉइंट आता आपण पाहिले. पुढचा पॉइंट आहे तो बघूया, मार्गदर्शक. ज्या पद्धतीने निबंधक वर्ग सहकारी संस्थेचा एक पालकत्व म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका बजावताना दिसतात, त्याचबरोबर निबंधक वर्ग संस्थेमध्ये एक मार्गदर्शक म्हणून देखील तितकेच महत्त्वाचे असतात. निबंधक हा सहकार संस्थेचा पाया आहे अशी यामध्ये कृषी आयोगाने त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहेतच. मग संस्थांची नोंदणी करण्यापासून तर त्यांच्यावर कार्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील निबंधकांवर पडलेली असते. मग संस्थांच्या नोंदणी तर केलेल्या आहेत, मग त्या संस्था नोंदणी झाल्यावरती त्या संस्था कार्यरत आहे का याची सुद्धा पाहणी जबाबदारी करणं गरजेचं आहे की नाही. त्याचबरोबर अडीअडचणीच्या काळात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, संस्थेच्या प्रगतीच्या विकासासाठी सहकाराची तत्व त्यामध्ये रुजवणं, मदत करणं, संस्थांच्या कारभारांची तपासणी करणं, कारभारातील चुका निदर्शनास आणणं आणि त्या चुका सुधारवण्यासाठी उपाययोजना करणं, त्याचबरोबर गुणात्मक बदल करणे यासारखे महत्त्वपूर्ण कार्य करताना निबंधक आपल्याला ह्या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला कार्य करताना दिसतात. म्हणून त्या ठिकाणी एक ते मार्गदर्शक म्हणून आपलं कार्य त्या ठिकाणी बजावताना दिसतात. त्यानंतर पुढे आहे, ज्या पद्धतीने आपण पालकत्व असेल किंवा मार्गदर्शकाचं तत्व त्या ठिकाणी भूमिकेमध्ये आपण राहून काम करणार, तर त्याचबरोबर आम्हाला त्या ठिकाणी म्हणजेच निबंधक वर्गांना त्या ठिकाणी कठोर प्रशासक म्हणून देखील काम करणं गरजेचं आहे. का लक्षात? जे पालकत्व तर बरोबरच आहे, त्याबरोबर इतर महत्त्वाच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा निबंधक वर्ग कार्यरतच असतात, पण कठोर प्रशासक म्हणून देखील त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी बजावणं गरजेचं आहे. आता सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवावे लागते आणि याकरता निबंधक कठोर प्रशासक असावा, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रशासनावर देखरेख नियंत्रण ठेवण्याचे कार्य करावे लागते. संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्रांचे कामकाज सहकार खात्यातील कायद्यानुसार सुरळीत चालणं आवश्यक आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आयुक्तांवर असते. सहकार आयुक्त व निबंधक यांना सहकाराचे त्या ठिकाणी म्हणजे सरकारचे सहकाराविषयी धोरण व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक प्रशासकीय भूमिका पार पाडावी लागते. महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर पुढे लवाद. आपण लवाद भूमिकेमध्ये राहून सुद्धा निबंधक वर्ग आपली भूमिका कार्य पार पाडतात. सहकारी संस्थेत तंटे वाद निर्माण झाल्यास न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी देखील निबंधकांची असते. उद्या जर एखाद्या सभासदाला सहकारी संस्था त्या ठिकाणी सभासदत्वच देत नसेल, तर अशा वेळेस सभासद निबंधकांकडे दाद मागू शकतो सभासदत्वासाठी. मग अशी आलेल्या अर्जांची त्या ठिकाणी छाननी करणं, त्या समस्या संबंधीचे प्रश्न जाणून घेणं, त्यावरती योग्य ते मार्गदर्शन करणं. संस्थेच्या पोटनियमातील दुरुस्तीच्या बाबतीत मतभेद झालेले असतील तर संचालक किंवा सभासद निबंधकांच्या मते त्या गोष्टी विचारात घेऊन दोन्ही पक्षांची म्हणणं मांडणी बाजू ऐकून त्यावरती योग्य ते निर्णय देणं, हा देखील एक लवादाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर 8 नंबरचा पॉइंट आहे आपला निर्माता, पालकर्ता आणि विसर्जक. बघा, मी हे जे सगळे पॉइंट घेतोय ना, हे सगळे पॉइंट कोणत्या क्वेश्चनशी रिलेटेड असणार आहे? सहकार आयुक्त निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे. इंट्रोडक्शन तर लिहायचंच आहे तुम्हाला, पण त्याच्यानंतर तुम्हाला पुढे लिहायचं आहे निबंधकांची महत्त्वाची भूमिका. तोही प्रश्न तुमचा तिथं होणार आहे. आणि दुसरा एक प्रश्न आपण पाहिला होता की सहकार आयुक्त व निबंधक वर्गांना त्या ठिकाणी सहकारी संस्थेचा मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून का ओळखले जाते, तर त्यावेळेस देखील तुम्ही हे महत्त्वाचे पॉइंट त्यामध्ये लिहू शकतात. एक मुद्दा लक्षात. बघा, मग आता यामध्ये काय म्हटलंय, सहकारी संस्थांच्या नोंदणीपासून म्हणजेच तिच्या निर्मितीपासून, म्हणजे आता इथे पॉइंटमध्ये काय दिलंय, निर्मितीपासून
निर्मितीपासून तिच्या व्यवस्थापनेवरती योग्य मार्गाने नियंत्रण ठेवणं म्हणजे त्या ठिकाणी पालकर्तृत्व करणं, देखरेख ठेवणं, तिचे पालन करणं, तिचे कामकाजावरती व्यवस्थित चाललं आहे किंवा नाही याची पाहणी करणं आणि शेवटी नोंदणी रद्द करणं, समाप्तीकरण. मग तुम्ही म्हणाल की सर संस्था तर स्थापन झाली आहे, संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवता आहेत, त्यावरती कामकाज कसं चाललंय हे बघितलं जात आहे, मग नोंदणी रद्द करणं का गरजेचं आहे? तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस जर एखादी संस्था दिवाळखोर झाली किंवा बंद होण्याच्या मार्गावर असेल तर निबंधक वर्गांच्या मदतीने त्या ठिकाणी संस्थांचं विसर्जन करणं देखील गरजेचं आहे. कारण आपण नोंदणी करताना परवानगी निबंधक वर्गांची घेतली होती. मग आता बंद करायचे असेल तर देखील त्यावेळेस आपल्याला एक निबंधक वर्ग त्या ठिकाणी विसर्जकाच्या भूमिकेमध्ये राहून ह्या जबाबदाऱ्या पार पाडतात. ते पॉईंट लक्षात. चला आणि आता शेवटचं आहे 9 नंबर, संस्था समाप्तीकर. सहकारी संस्थेचा कारभार असमाधानकारक असेल, आता बघा 8 नंबरचा जो विसर्जकाचा पॉईंट आहे तो 9 नंबरच्या पॉईंटशीच कनेक्टेड असणार आहे. सहकारी संस्थेचा कारभार असमाधानकारक असेल तर त्यासाठी चौकशी अधिकारी नेमून त्यात सुधारणा करण्याचा अधिकार आहे. आणि जर सुधारणा झालीच नाही तर विलनियन, त्याला आपण काय म्हणतो, परिसमापक, विसर्जन, बरोबर. यामुळे त्या ठिकाणी सहकारी संस्था काय होतात, बरखास्त करू शकतात आणि त्यावेळी निबंधकांची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची असते. पॉईंट लक्षात. तर हे 9 पॉईंट्स समजले व्यवस्थित. चलो आता आपल्याला पुढे निबंधकांचे विविध प्रकार, आता सॉरी निबंधकांचे विविध प्रकारांची कार्य. आता बघा मागच्या लेक्चरला मी तुम्हाला पॉइंट वाईज प्रश्न दिलेले होते की निबंधकांचे कार्य, बरोबर की नाही. पण प्रश्न पाहिला होता ना, सहकार आयुक्त व निबंधकांचे कार्य. आता कार्य कोणते आहेत, भूमिका तर आपण पाहिल्याच, भूमिकांबरोबरच काही महत्त्वाची कार्य पण असणार आहेत. आता इथे पण आम्ही पॉइंट वाईज कन्सेप्ट लिहू शकतो. जर तुम्हाला पेपर 1 ला किंवा पेपर 4 ला किंवा पेपर 5 ला जर प्रश्नच आले की निबंधक जे वर्ग आहे, सहकार आयुक्त व निबंधकांची कार्य स्पष्ट करा, तर तुम्ही ही कार्य त्या ठिकाणी लिहू शकतात. तर वैधानिक कार्य संकल्पना काय आहे ते आधी समजून घेऊया. निबंधक हा सहकार खात्यातील प्रमुख असतो. सहकार कायद्याचे सहकार संस्थांचं पालन करतात. ते पालन करता की नाही यासंबंधीचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. म्हणजे संस्था योग्य नियमांचं कायद्यांचं पालन करते का हे पाहण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे निबंधक वर्गांना. मग संस्थांच्या बाबतीत निबंधक वर्ग कायदेशीररित्या कोणती कार्य पार पाडतात, तर पहिला पॉइंट असणार आहे नोंदणी करणं. आता निबंधक वर्गांकडे ज्या ज्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे अर्ज आलेले असतील त्या अर्जासंबंधीची सर्व कागदपत्रांची तपासणी करणं, खात्री करून घेणं आणि त्याची छाननी करणं आणि मग नंतर योग्य त्या कागदपत्रांमध्ये नियमांच्या अटींचं पालन केलेलं असेल तर त्या ठिकाणी संस्थांना काय देणं, नोंदणी प्रमाणपत्र देणं. हे काय असेल, वैधानिक कार्यामधला पहिला पॉइंट नोंदणी करणं. आहे पोटनियमांना मंजुरी देणं. आता पोटनियम म्हणजे ज्याला आपण उपविधी असे म्हणतो, संस्थेच्या कामकाजाच्या नियमाचा जो संच असतो त्याला आपण काय म्हणणार रे, उपविधी असे म्हणणार. मग ह्या उपविधीला मान्यता देण्याची जबाबदारी देखील कुणाची असणार रे, तर निबंधक वर्गांची, म्हणजे कार्यच. हे 2 मुद्दे लक्षात आले. चला तिसरा पॉइंट आहे नोंदणी दाखला देणं, म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र देणं. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर पोटनियमांना मंजुरी दिल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतात आणि या दाखल्यावरती सहकार आयुक्त निबंधकांचे यांचा सही शिक्का त्या ठिकाणी असतो आणि मग नंतर ती संस्था कायदेशीररित्या नोंदणी झालं आहे असं तिला प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं जातं. हे 3 पॉइंट लक्षात आले. आणि पोटनियमामध्ये काय, संस्थेच्या कामकाजाच्या नियमांचा संच असतो, त्या संचाला मान्यता देणं हे निबंधक वर्गांचं कार्य आहे. वैधानिक कार्य म्हणजे कायद्यानुसार. ओके, हे 3 पॉइंट कार्यामध्ये तुम्ही लिहू शकतात किंवा निबंधकास मित्रतत्व मार्गदर्शक म्हणून का ओळखले जाते त्यामध्येही लिहू शकतात किंवा सहकार आयुक्त जे आपण मगाशी पाहिलं मंडळ पुणे त्यामध्येही तुम्ही हे पॉइंट लिहू शकतात कार्यासंबंधी निबंधकांच्या. हे सगळे आपण कंबाईन घेतोय, पण त्यातलं तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर हे उत्तर तुम्ही त्यामध्ये बिनधास्तली लिहू शकतात. ओके, पुढे आहे सभासदांची मंजुरी. आता सहकारी संस्थे सभासद सर्वांसाठी खुले असतात, पण जर एखाद्या सहकारी संस्था व्यक्तीचे सभासदत्व नाकारत असेल, मी मगाशीच पॉईंट सांगितला, तर निबंधक वर्गांकडे सभासद वर्ग दाद मागू शकतो तक्रारीचं निवारण करण्यामध्ये, बरोबर की नाही. त्या सभासदास मंजुरी देणं हे देखील निबंधकांचं एक वैधानिक कार्य आहे. पुढे आहे संस्थांचं वर्गीकरण करणं. निबंधकांना सहकारी संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे.
सहकारी संस्थेचे उद्दिष्ट आणि कार्य व्यवसायानुसार वर्गीकरण केले जातात. यामध्ये कृषी संस्था, पणन संस्था, उपभोग संस्था या सर्व संस्थांचा त्यामध्ये समावेश होतो. ज्या ज्या पद्धतीने संस्थांचं वर्गीकरण असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी संस्थांची नोंद केली जाते. सहकारी बँका असतील, सर्वसाधारण संस्था असेल, गृहनिर्माण संस्था असेल, प्रक्रिया संस्था असेल, निबंधकांना योग्य वाटत जर निबंधक वर्ग जे असतील त्यांना योग्य वाटत संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये अथवा उपवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. महत्वाचा पॉइंट आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे सभांचं आयोजन करणं. सहकारी संस्था महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार त्या ठिकाणी सभा घेणं त्यांना बंधनकारक आहे. पण जर अशा वेळेस सहकारी संस्थेच्या सभा योग्य मुदतीत न बोलवण्यास आपल्या अधिकारात व त्या सभा बोलवण्याचे कार्य निबंधक वर्गांनाही त्या ठिकाणी करावे लागते. म्हणजे आवश्यकता असल्यास विशेष सभा बोलवण्याचे अधिकार त्या ठिकाणी निबंधक वर्गांकडे आलेले असतात. ओके, हा एक पॉईंट आहे. त्यानंतर पुढे संस्थेच्या निधीची गुंतवणूक कशा पद्धतीने करायची यासंबंधी देखील मार्गदर्शन करणं. संस्थेला एकूण झालेल्या निव्वळ नफ्यातनं 25% राखीव निधी ठेवणं आवश्यक आहे. हा रिकामी जागेला प्रश्न आलेला आहे. 25% राखीव निधी. संस्थेला आपल्या निधीच्या एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या अटींच्या परवानग्या घ्याव्या लागतात. जे कार्य आहे त्या ठिकाणी कायदेशीर न्यायनिवाडा करणं हे पण तेच पॉईंट आहे वरचे. संस्थांचं एकत्रीकरण करणं आणि विभाजन करणं त्यामध्ये सुद्धा निबंधक वर्ग आपली कार्यभूमिका बजावताना दिसतात. हे झालं आपल्या कायदेशीर संबंधीचे 9 पॉईंट. आता नियंत्रणात्मक निबंधकांचं कार्य कोणतं आहे? तर निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो आणि तो संस्थांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. कायद्यांच्या संबंधी योग्य ती कार्य त्या ठिकाणी पार पाडतात. त्याचबरोबर संस्थांवर नियंत्रण ठेवणं हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मुख्य कार्य आहे. व प्रशासकीय कार्य राज्यातील सहकारी चळवळीचं एक प्रशासकीय म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहणं. त्यासोबतच संस्थेच्या संबंधी होणाऱ्या अफरातफर लबाडी धोके उघडकीस आणणं त्यांवरती कार्य कार्य करणे म्हणजे कामकाजावरती देखरेख ठेवणं कार्य करणं. जर अफरातफर लबाडी धोके जर त्या ठिकाणी होत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे एक प्रशासकीय कार्य आहे. त्यानंतर पुढे हिशेब तपासणी. सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी दरवर्षी होणं बंधनकारक असतं. निबंधक मान्यताप्राप्त हिशेब तपासणीकांकडून सहकारी संस्थांची हिशेब तपासणी करून घेतात. यामध्ये संस्थेचा जमा खर्च, हिशेब पुस्तके, बँक खाते, मालमत्ता इत्यादी बाबींची तपासणी ही त्या ठिकाणी केली जाते. जर काही दोष आढळल्यास त्यासंबंधी कारवाई देखील करावी लागते. त्यामुळे हा एक पॉईंट लक्षात आला. त्यानंतर पुढचा आहे आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण. निबंधक हे आर्थिक व्यवहारांवरती पण संस्थांचे नियंत्रण ठेवत असतात आणि हाही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे शॉर्ट नोटसाठी. कारण आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार अफरातफर जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणं संस्थेचे कर्ज गुंतवणुकीवर निर्धारित घालण्यात आलेले असतात. त्यानंतर चौथा आहे दोष संस्थेच्या संबंधी कारवाई म्हणजे दोषी संस्थेच्या संबंधी कारवाई करणं. जर एखादी संस्था कायद्याचं, नियमांचं, उपविधीचं, सहकार क्षेत्रामध्ये जे दिलेले घटक आहे त्यांचं जर त्या ठिकाणी पालन करतच नसेल किंवा संस्था स्थापन केली आहे पण संस्था स्थापन करण्याचा उद्देश वेगळा आहे पण प्रत्यक्षरित्या कामकाज संस्थेचं वेगळंच चालू आहे, तर असा प्रकार ज्यावेळेस निबंधक वर्गांच्या लक्षात येतो किंवा संस्थेमध्ये काही अफरातफर लबाडी धोके होत आहेत तर असा प्रकार जेव्हा लक्षात आला तर दोषी संस्थांविरुद्ध निबंधक वर्ग त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करतात. ओके, आला मुद्दा लक्षात. आणि आता पुढे बघूया विकासात्मक कार्य कोणती आहेत. विकासात्मक कार्यामध्ये सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणं जे आपण पहिल्याच पार्टमध्ये पाहिलं, तर तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकतात. सरकारला मार्गदर्शन करणं, सहकार संस्थांचं तांत्रिक मार्गदर्शन, नंतर सहकारी संस्थांची आर्थिक मदत करणं, कर्ज वसुलीला चालना, सभासदांना शिक्षण प्रशिक्षण. आपण हे आता वरती सगळे पॉईंट बघितलेले आहेत. तेच तेच मुद्दे यामध्ये पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन आहे. त्यानंतर उद्देश हा महत्त्वाचा पॉईंट आहे. लेखापरीक्षण तपासणीच्या मार्गाने सहकारी संस्थांवर देखरेख करणं, पतसंस्था, कृषीपत, बिगर कृषीपत, ग्रामीण व शहरी संस्थांना त्यांच्या उद्योगांना विकसन योजनेत मदत त्या ठिकाणी देऊन त्यांचा विकासात्मक कार्य घडून आणणं, महाराष्ट्र राज्य संघाला त्यांच्या कार्याला अंमलबजावणीसाठी मदत करणं आणि पारदर्शकता आणि जबाबदारी ही या ठिकाणी पार पाडणं. प्रश्न पॉलिसी हाताळणं, सहकार चळवळ कायद्यातील प्रशासन यांचा सर्वांगी विकास घडून आणणं, नोंदणी, उपविधी, दुरुस्ती, लेखापरीक्षण, तपासणी, देखरेख, व्यवस्थापकीय समिती निश प्रभावित करणं, प्रशासकाची नियुक्ती करणं, अवसायनाची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडणं.
असे विविध कामकाज त्या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधकांना त्या ठिकाणी पार पाडणं गरजेचे असतात आणि महत्त्वाचे आहेत. म्हणून त्या ठिकाणी सहकार आयुक्त व निबंधक वर्गांना मित्र तत्व मार्गदर्शक देखील म्हणून त्या ठिकाणी जातं. आणि कार्यांवरती जर तुम्हाला प्रश्न आलाच तर आपण आता हे संपूर्ण सगळे वरचे पॉईंट अभ्यासले आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला लिहू शकतात. पॉईंट क्लिअर? चलो, त्यानंतर पुढे अधिकार. आता यावरती तुम्हाला परीक्षेला भरपूर प्रश्न विचारले जातात. सहकार आयुक्त निबंधकांचा अधिकार काय आहे? तर आम्ही जी काही महत्वाच्या भूमिका पाहिल्या सर, बरोबर की नाही, काही महत्वाचे आम्ही कार्य पाहिले. आता त्याच्याच आधारावरती निबंधकांचे अधिकार असणार आहे. पहिलं बघा काय दिलेलं आहे. सहकारी संस्थांची नोंदणी, पोटनियमांना मान्यता, अभिलेख जप्त करणं, नोंदणी रद्द करणं, सभासदत्व देणे, सभांचे आयोजन, हिशेब तपासनिकाची नेमणूक करणं, सहकार संस्थेच्या विलिनीकरण करणं, संस्थांचं वर्गीकरण करणं आणि न्यायनिवाडा करणं. सोपं आहे हो. मग आता अधिकाराबरोबर जबाबदाऱ्या पण आले की नाही. सहकारी तत्वांचे पालन करणं, सहकारी संस्थांच्या गुणात्मक वाढ घडवून आणणं, सहकारी कार्यामध्ये एकसूत्रता राखणं, अपप्रवृत्तीला आळा घालणं, समन्वय साधणं, व्यवस्थापन समितीविरुद्ध कारवाई करणं आणि अंकीक्षणाच्या व्यवस्था करणं, त्याचबरोबर संस्थेच्या समाप्तीकरण करणं, योग्य प्रशासन त्या ठिकाणी नेमून कामकाज पार पाडणं आणि नोंदणी दाखला देणं, हे काय असणारे निबंधकांच्या जबाबदाऱ्या. मग सहकारी संस्थेच्या निबंधकांना मित्रतत्व मार्गदर्शक ह्यावरील महत्वाच्या जबाबदाऱ्या, अधिकार, कार्य या भूमिकेतूनच त्यांना या ठिकाणी सहकारी संस्थेच्या निबंधकाला मित्रतत्व मार्गदर्शक समजले जाते. किती सोपा प्रश्न होता. आपण या एका पॉइंट कंटेंट मध्ये 2 प्रश्न आपण कव्हर केले. महाराष्ट्र राज्य सहकार जे आपलं मंडळ आहे, सहकार आयुक्त व निबंधकांचं जे मंडळ पुणे, ते अभ्यासलं. आणि पुढे आपण निबंधकांचे अधिकार, हक्क, कर्तव्य हे पॉइंट्स अभ्यासले. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 जो तुम्हाला आहे, हा प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला पेपर क्रमांक 5 मध्ये, म्हणजे जो आपला सहकाराचा कायदा, बरोबर, सहकाराच्या कायद्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न 7 मार्कांसाठी विचारला जातो. आणि हाच प्रश्न जर तुम्हाला पेपर 1 मध्ये किंवा पेपर 4 मध्ये जर आलाच तर त्या ठिकाणी तो तुम्हाला 10 ते 20 मार्कांसाठी विचारला जाईल. पण प्रश्नाचं पहिलं स्वरूप लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. सहकार संस्थेचे रेकॉर्ड, म्हणजे आता सहकारी संस्था आहे आणि या संस्थांचं जे रेकॉर्ड असणार आहे, म्हणजे रजिस्टर असणार आहे, जे दैनंदिन नोंदणी केलेली जी कागदपत्र, फायलिंग, रजिस्टर असतात, त्यांचं जे रेकॉर्ड आहे, तर ते कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियमन 1960 चे तरतुदीनुसार निबंधक जप्त करू शकतात. म्हणजे निबंधकांना जप्त करण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर. एक लक्षात घ्या, हे निबंधक कार्यालय आहे आणि इथे काही संस्था आहेत, बरोबर. आता या ज्या संस्था असणार आहे, तर या संस्थांमध्ये जे रेकॉर्ड आहे, बरोबर, आता हे रेकॉर्ड जप्त करण्याचा अधिकार निबंधकांना दिलेला आहे. मग तो कायद्याच्या कोणत्या तरतुदीत दिलेला आहे हे महत्वाचं आहे. मग त्याचा कलम कोणता आहे, तर कलम 80. घेऊन घ्या, जोड्या लावा, रिकामी जागा, चुकी बरोबरला प्रश्न विचारले जातात. मग चुकी बरोबरला प्रश्न कसा विचारला जाणार, तर सहकारी संस्थांचे रेकॉर्ड, कागदपत्र, अभिलेख जप्त करण्याचा अधिकार निबंधकांना कलम 83 नुसार दिला आहे. उत्तर चूक आहे का बरोबर आहे रे? चूक आहे का बरोबर आहे? कलम 83 नुसार दिलाय का? नाही ना. मग काय दिलाय? कलम 80 नुसार दिलाय की नाही? मग आपल्याला लगेच उत्तर तिथे आठवलं पाहिजे. या आपण 26 प्रश्नामधूनच छोटे मोठे प्रश्न आपण कव्हर करतोय, बरोबर की नाही. मग लक्षात घ्या, सहकार कायदा 1960 च्या कलम 80 नुसार दप्तर ताब्यात घेण्यासंबंधी निबंधकांचे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. तेच अधिकार संबंधीच्या तरतुदी कोणत्या आहेत ते आता आपल्याला यामध्ये लिहायचे आहे. आणि इथं मनाने लिहून चालणार नाही. हा एक पहिला पॉइंट लक्षात घ्या. जे जे महत्वाचे पॉइंट आहे ते इथे तुमचे आलेच पाहिजे. कलम चुकला तर पूर्ण उत्तर चुकलं. त्यामुळे कलम नीट तुम्हाला माहिती पाहिजे. कारण बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला कलम दिलेला नाहीये. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतील,
कलम 80 नुसार सहकार आयुक्त निबंधकांना संस्थांचे अभिलेख रेकॉर्ड जप्त करण्यासंबंधीच्या तरतुदी सांगा. मग तिथे कलम आला तर तुम्ही लिहू शकतात, पण प्रश्नामध्ये जर कलमच दिलेला नसेल तर तुम्हाला व्यवस्थित कलम लिहिणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या प्रत्येक पोरांना कलमच्या लिस्टेड दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित एकदा अभ्यासा. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला स्टार्ट करा ज्यांनी अजूनही स्टार्ट केलेलं नसेल. हे पॉईंट लक्षात. चला पुढचा पॉईंट आपण बघूया. तरतुदी कलम 80 नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 80 नुसार कोणत्याही सहकारी संस्थेच्या पुस्तकात कागदपत्रांमध्ये जर खाडाखोड होण्याच्या किंवा पुस्तके गहाळपत्र कागदपत्र त्या ठिकाणी गहाळ होण्याच्या किंवा त्यामध्ये अनधिकृत ढवळाढवळ होण्याचा संभाव्य आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी ही कागदपत्र देखील रेकॉर्ड देखील जप्त केली जातात कलम 80 निबंधक वर्गांच्या माध्यमातून. अशी निबंधकांची खात्री झाली किंवा अशी कागदपत्रे नाश होण्याचा संभव आहे किंवा संस्थेच्या निधीच्या किंवा मालमत्तेचा दुरुपयोग होण्याचा संभव आहे किंवा संस्थेचा निधी त्या ठिकाणी जो खर्च आहे तो जास्त होण्याचा संभव आहे, अशा वेळेस निश्चित खात्री पटल्यावरती त्यासंबंधी कागदपत्र मालमत्ता जप्त करण्यासाठी व त्यांचा ताबा मिळावा म्हणून त्या क्षेत्रातील कार्यकारी फौजदारी जे न्यायाधीशांकडे अर्ज करावा लागतो आणि तो अर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सर्व कागदपत्र ताब्यात घेऊ शकतो. त्यानंतर असा अर्ज मिळाल्यावर त्यावरती तात्काळ कारवाई करणं आवश्यक असे वाटेल तर उपनिरीक्षकांच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेले कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास पाठवून संबंधित संस्थेची कागदपत्र व मालमत्ता जप्त करण्याचा त्या ठिकाणी कारवाई केली जाते. आणि ही कारवाई पूर्ण झाल्यावर संस्थेची पुस्तकं कागदपत्र निधी मालमत्ता यांचा ताबा निबंधकांना किंवा त्याने अधिकारी जे नेमून दिलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळतो. त्याचप्रमाणे संस्थेचे लेखापरीक्षण चौकशी अधिकारी अगर विसर्जन अधिकारी यांना दप्तरांचा ताबा संबंधित व्यक्तीकडनं न मिळाल्यास निबंधक कलम 80 अन्वये कारवाई करून दप्तर मिळवू शकतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे म्हटलंय जर कार्यकारी फौजदारी न्यायाधीश होळीने 3 दिवस जर त्या ठिकाणी उपलब्ध नसतील व त्यांची एवढ्या कालावधीत वाट पाहणं संस्थेचे हिताच्या दृष्टीने धोकादायक असेल तर निबंधक स्वतः अगर आपल्या अधिकाऱ्याचे त्या ठिकाणी अधिकार देऊन संस्थेचे रेकॉर्ड दप्तर जप्त करू शकतात व त्यासाठी दप्तराची पावती संस्थेला दिली जाते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता कलम 80 मध्ये काय लिहायचं आहे आला मुद्दा लक्षात. हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे म्हटलं आहे अभिलेख जप्त करण्याचा निबंधकांचा अधिकार. जर निबंधकांना असे वाटले की संस्थेच्या हिशेबाची पुस्तके व इतर अभिलेख यामध्ये काय फेरफार केल्या जाण्याची किंवा ती लपून ठेवली जाण्याची किंवा दडपले जाण्याची शक्यता आहे, तर त्यावेळेस संस्थेचा पैसा आणि मालमत्ता यांचा अपहार किंवा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे, तर संस्थेचे अभिलेख व मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेण्याचा अधिकार मिळवण्यासाठी निबंधक कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. त्यानंतर दंडाधिकारी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जो किमान उपनिरीक्षकांच्या हुद्द्यावर कार्यरत असेल तर ते अभिलेख तिथे ठेवले असतील किंवा ते ठेवले असण्याची शक्यता असेल त्या जागी शोधून ते अभिलेख ताब्यात घेऊन निबंधकांच्या किंवा निबंधकांचे प्राधिकृत केलेले जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या ताब्यात देण्याचे अधिकार त्या ठिकाणी दिले गेलेले. तर दंडाधिकारी पाठोपाठ 3 दिवस त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर ते परत येईपर्यंत थांबणे धोकादायक असेल तर ते अभिलेख आणि मालमत्ता निबंधक स्वतः ताब्यात घेतील किंवा स्वतःच्या वतीने एखाद्या अधिकाऱ्याला त्या प्राधिकृत जी काही अधिकारी वर्ग असेल त्यांना ती त्या ठिकाणी अधिकार देऊन त्या गोष्टी ताब्यात घेतील आणि संस्थेला पावती देतील. मग अशी कारवाई करताना सुरक्षेचा उपाय म्हणून सर्वात जवळच्या पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. अभिलेख परीक्षणासाठी चौकशीसाठी तपासणीसाठी घेण्यासाठी संस्थेचे सचिव विरोध केला किंवा प्रशासकीय अथवा लिक्विडेटर यांनी विरोध केला तर ते अभिलेख ताब्यात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये नियम दिले 68 नुसार. ओके, इथपर्यंत तुम्ही लिहू शकतात कलम 80 मध्ये महत्वाचा पॉईंट आहे. आणि पुढे दिलेला आहे कलम 83. आता कलम 83 काय सांगतोय चौकशी करण्यासंबंधी यामध्ये दिलाय महाराष्ट्र सहकार कायदा 1960च्या कलम 83 अन्वये खालील परिस्थितीत सहकारी संस्थेचे कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश काढण्याचे अधिकार निबंधकांना दिलेले आहेत. यामध्ये लेखापरीक्षकाने तशी शिफारस केली असेल तर
आणि त्या शिफारसीची पूर्ण छाननी तपासणी केली असेल त्यावेळेस. तपासणी अहवालात तशी सूचना दिली असेल, संघीय संस्थेने मागणी केली असेल, संस्थेच्या एकाच 3 सभासदांनी चौकशीची मागणी केली असेल, निबंधकांना स्वतःहून संस्थेची चौकशी करणं आवश्यक वाटल्यास, तर अशा परिस्थितीमध्ये कलम 83 नुसार संस्थांच्या चौकशा केल्या जातात कामकाजासंबंधी. म्हणून कलम 83 खालील चौकशी ही संस्थेची घटना, कामकाज, आर्थिक परिस्थिती यासंबंधीच्या कागदपत्रांच्या आधारांचं सखोल चौकशी केलं जातं. सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी केलेली चौकशी असते, परंतु त्यावरती कार्यवाही करण्याची जबाबदारी संस्थेची असते. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर चौकशी व निरीक्षणासंबंधीचा जो खर्च असतो, ज्यावेळेस निबंधक एखाद्या सहकारी संस्थेची कायदेशीर चौकशी अगर निरीक्षण किंवा तपासणी करण्याबाबत आदेश काढतात व त्यावेळी संस्थेला चौकशी फी, निरीक्षण फी किंवा चौकशी फी, निरीक्षण की ज्या जिल्हा उपनिबंधकांच्या संबंधित खात्यात भरण्याबाबत सूचना दिल्या जातात. चौकशी अधिकारी आपला अहवाल देताना सदर चौकशीसाठी जबाबदार ठरणाऱ्या व्यक्तीकडून कोणत्या प्रमाणात चौकशी फी वसूल करावी यासंबंधीचा तक्ता चौकशी अहवालाच्या शेवटी दिलेला असतो. यामध्ये त्या व्यक्तीचं पहिलं म्हणणं ऐकून घेऊन नंतर त्याच्या चौकशीची फी वसूल रक्कम आकारली जाते आणि ही रक्कम संस्थेच्या नोटीस देऊन संबंधितांकडून वसूल करण्याची ही असते. अशी वसूल न झाल्यास निबंधक त्या ठिकाणी मर्जी रजिस्टरकडे अर्ज करू शकतात. तसेच शेतसामान्य थकबाकीप्रमाणे ही रक्कम वसूल करण्याबाबत विनंतीही करतात. आणि त्यासंबंधीचा कलम 86 दिलेला आहे. मात्र कलम 85 खालील नोटीस देऊन चौकशी फीची रक्कम न भरल्यास अशी व्यक्ती कायदा जो कलम आहे 73 फ अन्वये थकबाकीदार ठरते व निवडणुकीत लढण्यास तो अपात्र देखील त्या ठिकाणी ठरत असतो. तर आपल्याला चौकशी संबंधीची माहिती त्यामध्ये लिहायची आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर. आता पुढे आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे की वसुली दाखला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्यावेळी संस्थेमध्ये जेव्हा वसुलीची वेळ येते, बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कर्जदार वेळेवरती कर्ज त्या ठिकाणी परतफेड केली नाही तर संस्थेला निबंधकांकडनं वसुली दाखला अदा करावा लागतो. हे वसुली दाखला देण्याचे काम म्हणजे अदा करण्याचे निबंधकांचे अधिकार व त्यांची प्रक्रिया थोडक्यात सांगा. 1960च्या त्या ठिकाणी महाराष्ट्र सहकार कायद्यानुसार त्या ठिकाणी कलम 101 मधील तरतुदीनुसार सहकारी सोसायट्यांच्या प्रबंधकांना नागरिक सहकारी बँकेने कर्जदार आणि त्यांच्या जामिनाविरुद्ध वसुली प्रमाणपत्र देण्याच्या अर्जासंबंधी चौकशी करण्यासाठी सक्षम धरले आहे. याच कायद्यान्वये कलम 101 मधील तरतुदीनुसार नागरिक सहकारी बँकेला कर्जदाराविरुद्ध वसुली प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहकारी सोसायट्यांच्या प्रबंधकांकडे अर्ज करणं पहिलं आवश्यक असतं. कर्जदाराविरुद्ध वसुली प्रमाणपत्र का जारी करू नये असे स्पष्टीकरण देण्यासाठी सहकारी सोसायट्यांचे प्रबंधक कर्जदाराला हजर करण्यासाठी आदेश देतात आणि असे अर्ज किंवा केसेस निकाली काढण्यासाठी निबंधक त्या ठिकाणी समरी प्रोसिजर तत्वाचा अवलंबन करू शकतात. यामध्ये सोसायटी असेल, बँकेचे कर्जदार हे सभासद नाममात्र सभासद आहेत का, सोसायटी बँकेकडून कर्ज घेतले आहे का, कर्जदाराकडे किती संबंधीचे थकबाकी आहे, कर्जदाराकडे थकबाकी आहे आणि तिची व्याजसकट भरण्याची जबाबदारी कर्जदारावर आहे असे प्रमाणपत्र त्या ठिकाणी निबंधक देईल. आणि एकदा वसूल प्रमाणपत्र दिले की ते अंतिम असतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अंतिम याचा अर्थ असा की इतर कोणालाही म्हणजे कोणत्याही न्यायालयात त्याविरुद्ध अर्ज करता येणार नाही. थोडक्यात म्हणजेच कलम 101 खालील दाखल केलेले अर्ज मतभेद वाद या संबंधीच्या अर्जासारखाच तो त्या ठिकाणी असतो आणि अर्जाला त्या ठिकाणी संबंधित कायदेशीर पुरावे लागतात. त्यामुळे नागरिक सहकारी बँका असतील वसुलीचा निर्णय मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतात आणि महाराष्ट्र सहकार सोसायटींच्या कायदा 1960 अंतर्गत वसुलीच्या तरतुदीही त्या ठिकाणी केल्या जातात. कायद्याच्या कलम 156 नुसार निबंधक किंवा त्या अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस कर्जदाराविरुद्ध आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांना त्या ठिकाणी असतात. म्हणून त्या ठिकाणी पुढे म्हटलं आहे निकालाची अंमलबजावणी करण्याच्या काही पद्धती पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. निकालात दिलेल्या कर्जदाराला संपूर्ण रक्कम भरण्याचे डिमांड नोटीस देणं, चल मालमत्ता जप्त करणं, चल मालमत्ता विकणं, अचल मालमत्तेवर जप्ती आणणं, मॉर्टेगेजच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी अचल मालमत्ता विकता येते आणि महाराष्ट्र राज्याच्या सहकार सोसायटीच्या निबंधकांना अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या व्यवस्थापकीय दर्जाखाली नेमलेले कोणतेही अधिकाऱ्यास महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा त्या ठिकाणी 1960च्या कलम 156 व महाराष्ट्र सहकारी सोसायटी नियमन 1961 मधील नियम
97 नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करण्याची परवानगी त्या ठिकाणी ते देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी जे असणारे वसुली ही प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात निबंधकांच्या ओके. त्यानंतर पुढे शेवटचा जो आपला प्रश्न आहे, सेंट्रल निबंधक, केंद्रीय निबंधक, रजिस्टर निबंधक. आता हे बहुराज्य सहकार क्षेत्रासंबंधीचे कायदे आहेत, पण तिथे सुद्धा निबंधक वर्ग महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा एक प्रश्न मी यामध्ये कव्हर केलेला आहे, की जे सेंट्रल निबंधक वर्ग जे आहेत, त्या सेंट्रल निबंधक वर्गांच्या संबंधी त्यांना दिले जाणारे अधिकार आणि कर्तव्य कोणते असणार आहे? त्यांना आपण केंद्रीय निबंधक म्हणतो आणि हा प्रश्न तुम्हाला पेपर नंबर 5 मध्ये टिपा लिहायला, पेपर 4 मध्ये देखील तुम्हाला टिपा लिहायला येऊ शकतात. त्यामुळे पेपर 5 ला तर येतातच 101%, पण पेपर 4 मध्ये पण ते टाकतील. त्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सेंट्रल निबंधक यांना पण कोणकोणते महत्त्वाचे अधिकार आहे, तर मल्टीस्टेट सहकारी संस्थांची नोंदणी करणं, अशा संस्थांच्या उपविधीच्या नोंदणी करणं, मल्टीस्टेट सहकारी संस्थांचे पुनर्गठन, एकत्रीकरण, विभाजन करणं, एखाद्या सहकारी संस्थेचे मल्टीस्टेटमध्ये रूपांतर करणं, व्यवस्थापकीय समिती सदस्याला काढून टाकणं, व्यवस्थापक समिती निष्प्रभावित करणं, मल्टीस्टेट सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाची व्यवस्था करणं, सहकारी संस्थांची तपासणी करणं, सहकारी संस्थेच्या घटना, आर्थिक परिस्थिती, कामकाज याबाबतची चौकशी करणं, सहकारी संस्था व सभासद यांच्यातील वाद सोडवण्याची लवादाची भूमिका बजावणं आणि त्याचबरोबर मल्टीस्टेट सहकारी संस्थांच्या विसर्जितच्या योजना ज्या असणार आहे किंवा जी विसर्जन प्रक्रिया आहे ती राबवणं. अशा पद्धतीने सेंट्रल निबंधकांचे त्या ठिकाणी त्यांना आपण केंद्रीय निबंधक असे म्हणतो. केंद्रीय निबंधकांचे अधिकार आणि कर्तव्य हे तुम्हाला एवढे परीक्षेला विचारले जातात. आजच्या लेक्चर्सला आपण ही सर्व महत्त्वाची 5 प्रश्न समजून घेतले आणि ही 5 प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला, पेपर 4 ला आणि पेपर 5 ला 101% येणारी क्वेश्चन आहेत. तसं पण आजचा टॉपिक व्यवस्थित असेल. ओके. प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा. ओके. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करा. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट.